हरिओम. सद्गुरू ओम मालती आई की जय. मी अनुप्रिता थत्ते, व्रजभूमीतील भक्त या कथामालेत तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतील 17वी गोष्ट आपण आज पाहणार आहोत. ही गोष्ट आहे श्री माधवदास बाबाजी यांची. श्री माधवदास बाबाजी हे वृंदावन येथे राहत होते. आता आपण त्यांचं चरित्र पाहूया. बंग देशामध्ये महानंदा आणि पद्मा नदी या दोन नद्यांच्या संगमावरती बारघरिया नावाचं एक गाव आहे. साधारण 1857चा काळ असेल तेव्हा श्री माधवदास बाबाजी यांचा जन्म झाला. ते लहान असतानाच त्यांच्या पिताजींचा स्वर्गवास झाला. त्यामुळे शिक्षणाची त्यांची नीटशी व्यवस्था होऊ शकली नाही. परंतु तरीही साधारण जे शिक्षण असतं, जसं काही लिहिणं, वाचणं, हिशोब करणं, हे सर्व मात्र त्यांनी अतिशय पटकन शिकून घेतलं. आणि नंतर भक्तिग्रंथांचं वाचन, कीर्तन तथा सत्संग यामध्ये ते आपला जास्तीत जास्त वेळ घालवू लागले. ते जिथे राहत होते त्या भागामध्ये वैष्णव बरेच होते, पण ते सगळे नावाचे वैष्णव होते. ज्या प्रकारच्या विशुद्ध वैष्णवाचा संग आपल्याला मिळावा अशी श्री माधवदासांची इच्छा होती, तशा प्रकारचे वैष्णव किंवा तशा प्रकारच्या वैष्णवांचा सत्संग त्यांना तिथं मिळेना. आणि त्या सत्संगाची त्यांची जी तहान होती ती दिवसेंदिवस मनातली वाढत गेली. यथावकाश त्यांचं प्रमाणे लग्नही झालेलं होतं. शेवटी वयाच्या 27व्या वर्षी आपल्या पत्नीची अनुमती घेऊन त्यांनी आपलं घर सोडलं आणि ते वृंदावन येथे गेले. तिथे शृंगारवट येथील श्री परमानंद प्रभुपाद यांच्याकडे आश्रय घेऊन ते भजन शिकू लागले आणि भजन करू लागले. भजन साधना करू लागले. काही दिवस वृंदावनातील वेगवेगळ्या ठिकाणी राहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की या व्रजभूमीतील सर्व गावांमध्ये आपण फिरून यावं. आपल्या गुरुदेवांची अनुमती घेऊन ते आपले यात्रेला निघाले. संकेतवट येथे जाऊन तिथे वृंदावनच्या सिद्ध श्री नित्यानंददास बाबाजींचे जे शिष्य होते श्री जगदानंद दासजी यांच्याकडे ते काही काही दिवस राहिले. श्री जगदानंददास बाबाजी यांचं जीवन म्हणजे वैराग्याचा मूर्तिमंत आदर्श होता. त्यांच्याकडून माधवदास बाबाजींना खूप काही शिकायला मिळालं. तिथे राहत असताना हे दोन्हीही महात्मा वेगळ्या वेगळ्या कुटीमध्ये राहत आपल्या आपल्या साधनेमध्ये असत आणि मधुकरीला जात. रात्री भजनकुटीच्या बाहेर बसून ते दोघंजण एकत्र भोजन करत आणि पुन्हा आपल्या आपल्या साधनेमध्ये मग्न होत. एकदा असं झालं की मिळालेल्या मधुकरीमध्ये मठ्ठा होता आणि मीठ मात्र नव्हतं. तेव्हा माधवदासजी म्हणाले की मठ्ठ्याच्या बरोबर मीठ असतं थोडं तर आणखीन जास्त चांगलं लागलं असतं. मी इथेच कुठेतरी जाऊन मीठ घेऊन येतो. जगदानंददास बाबाजी म्हणाले, सावधान, नमक मीठ मागण्यासाठी जाऊ नकोस. हे मन फार लोभी असतं बरं का. आज ह्याला तू मीठ देशील तर ते उद्या तुला गुळ मागायला लागेल आणि असा त्याचा लोभ वाढतच जाईल. हे जे आहे मधुकरीमध्ये आलेलं ते तसंच खा. खाता खाता बिना मिठाचं खाण्याची सुद्धा सवय होईल आणि ते सुद्धा तुला चांगलं वाटायला लागेल. अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जगदानंददास बाबाजी यांना उपदेश करत असत. एक दिवस गावामध्ये उत्सव होता. सर्व वैष्णवांना आमंत्रण होतं. जगदानंददास बाबाजी काही उत्सवाला जात नसत. माधवदासजी तिथं गेले, तिथे भोजन केलं आणि
भोजन करून परत आले. परत आल्यावर जगदानंददासजींनी विचारलं, "काय रे, इथनं गाव किती दूर आहे?" माधवदास बाबाजी म्हणाले, "2 कोस." "बरं. किती मालपोहे खाल्लेस?" "8." "मग आता शरीर कसं वाटतंय आता?" "जरा थकलंय शरीर आणि आळस आलाय." मग श्री जगदानंददास बाबाजी म्हणाले, "तर मग इथं या वनामध्ये कशाला येऊन पडलायस? मालपुआ खाण्यासाठी किती लांब जायला लागतं? त्याच्यापेक्षा तर वृंदावनमध्ये जाऊन राहिलेलं चांगलं नाही का? तिथे नेहमी काहीतरी उत्सव होत असतात आणि त्यामुळे कचोरी, मालपुआ खाण्यासाठी लांब जाण्याचे परिश्रम करावे लागणार नाहीत." श्री जगदानंददास बाबाजींची ही कडक भाषेतली समजावणी फटकारणं ऐकल्यावरती माधवदास बाबाजींनी उत्सवामध्ये जाणं सोडून दिलं. अशा प्रकारे साधनेतले धडे घेत घेत ते काही दिवस तिथं राहिले. त्याच्यानंतर त्यांच्याच बरोबर म्हणजे श्री जगदानंददास बाबाजींच्या बरोबरच बरसाने येथे भानुकुंड ह्या कुंडाच्या तटावरती राहिले. तिथे राहताना त्यांना श्री रामकृष्णदास पंडित बाबाजी आणि श्री हरिचरणदास बाबाजी यांचा सत्संग मिळाला. बरसाने येथून ते काम्यवन येथे गेले. तिथे विमलकुंडाच्या तीरावरती राहू लागले. तिथे सिद्धबाबांच्या स्थानापासून थोड्या दूरवर एक कुटी बांधून त्यांनी तिथे बराच काळ भजन सेवा, भजन साधना केली. एक दिवस साधना करता करता त्यांच्या मनामध्ये विषाद उत्पन्न झाला. ते मनामध्ये विचार करू लागले, "हाय, हाय! मी किती दिवस भजन करतो आहे, पण आजपर्यंत मी राधाराणीची कृपा प्राप्त करू शकलो नाही. यामध्ये त्यांचा काहीच दोष नाही. मीच त्यांच्या कृपेसाठी अपात्र आहे. त्यांचा स्वभाव तर अत्यंत सरळ आणि उदार आहे. माझ्या हृदयामध्येच ही वासनेची घाण भरलेली आहे. त्यामुळे माझ्याकडून त्यांच्यापर्यंत पोहोचेल असं भजन होत नाही." अशा प्रकारे त्यांचं मन पश्चात्तापामध्ये होरपळू लागलं. अत्यंत दुःखाने दिवसभर अश्रुपात करत त्या दिवशी ते मधुकरीला गेलेच नाहीत आणि विचार करता करता ते आपली चादर ओढून घेऊन झोपून राहिले. पश्चात्तापाच्या अग्नीमध्ये त्यांचं हृदय जणू जळत होतं आणि त्यांना खूप रडू येत होतं. अश्रू थांबत नव्हते. मन विव्हल झालेलं होतं. अशाच वेळेला दारावरती टकटक झाली आणि त्यांना हाक ऐकू आली, "बाबा, ओ बाबा." त्यांनी दरवाजा उघडला आणि पाहिलं, की एक ब्राह्मण किशोरी कचोरी आणि नाना प्रकारची खाद्य सामग्री घेऊन आपल्यासाठी आलेली आहे. तिने ती थाळी बाबांच्या समोर ठेवली आणि म्हणाली, "बाबाजी, आज तू तू मधुकरीला गेला नाहीस, म्हणून माझ्या आईने हे तुझ्यासाठी पाठवलेलं आहे. हे खाऊन घे." बाबांनी त्या मधुकरीचा सहर्ष स्वागत केलं, अंगीकार केला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, की हे जे व्रजवासी आहेत, त्यांना अशा प्रकारे बाबाजींनी दिलेला म्हणजे बाबाजींनी परत जर त्या थाळीतला प्रसाद दिला, तर त्यांना ते फार भाविकपणाने तो खातात. म्हणून ते म्हणाले, की "बेटी तू पण ह्यातलं काहीतरी थोडंसं खा." तेव्हा ती मुलगी म्हणाली, की "मी तर बन्नीच्या घरी, एका व्यापाऱ्याच्या घरी खीर आणि पुरीचं जेवण करून आलेली आहे आणि मी इतकं खाल्लंय, की माझं पोटाला आता तडस लागलेली आहे. तेव्हा मी आता जाते, तुम्ही खाऊन घ्या." असे म्हणून बालिका निघून गेली. बाबांनी परमेश्वराचे आभार मानले आणि मधुकरी खाण्यास सुरुवात केली. तोंडात घास घातल्याबरोबर त्याचा दिव्य सुगंध आणि अलौकिक स्वाद याचं त्यांना आश्चर्य वाटलं आणि
ती मधुकरीचे 4 घास खाल्ल्यानंतर त्यांच्या मनातील सात्विक भाव अगदी असे उभारून आले. सात्विक भावाने त्यांचं मन अगदी भरून गेलं आणि ती बालिका तर निघून गेली होती, पण आपला दिव्य प्रभाव सोडून गेलेली होती. बाबाजींच्या डोळ्यासमोर तिची ती अलौकिक छबी नाचू लागली. वारंवार त्यांना तिचं दर्शन होऊ लागलं आणि तिला पाहत-पाहत ते मनामध्ये विचार करू लागले, की तिच्या चेहऱ्यावरती एक अपूर्व अशा दैवी आणि पवित्र लावण्याची आभा होती. नेत्रामध्ये मातेसमान करुणा होती आणि वाणी अत्यंत शीतल, हृदयाला शीतल करणारी अशी मधुर होती. निश्चितच ही माझी राधा माता असणार आहे आणि माझ्या ह्या हृदयाच्या वेदना शमवण्यासाठी ती वेश बदलून माझ्यासाठी आलेली होती. ती जर कोणी साधारण ब्राह्मण बालिका असती, तर ती कशाला व्यापाऱ्याच्या घरी जेवायला गेली असती. पण राधाराणी जातीपातीचा विचार करत नाही. जो कोणी प्रेमाने जे देईल त्याचा ती सहर्ष स्वीकार करते आणि म्हणूनच एका व्यापाऱ्याच्या घरी जाऊन या माझ्या राधा मातेनी खीर आणि पुरी ह्यांचा आस्वाद घेतला आणि त्याचं प्रेम पाहून बहुधा तिने इतकं खाल्लं असेल, की त्यामुळे तिच्या पोटाला तडस लागली असेल. अशा प्रकारे तो प्रसाद खाल्ल्यानंतर त्यांच्या मनाचा सगळा दाह शीतल झाला आणि अत्यंत आनंदाने ते आपल्या साधनेमध्ये पुन्हा उत्साहाने घडून गेले. काम्यवन इथे राहत असताना श्री माधवदास बाबा अ, व्रजामध्ये राहणाऱ्या सर्वच वैष्णवांचे इतके लाडके झाले आणि त्याचं कारण म्हणजे ते सर्वांशी अतिशय प्रेमाने बोलत, अतिशय नम्र भावाने राहत आणि स्वतःकडे अत्यंत कमीपणा घेत, म्हणजे त्यांचा स्वभावच दैन्य भावाने भरलेला होता आणि ते स्वतःला इतरांच्या पेक्षा नेहमी कमी समजत आणि इतरांना मोठेपण देत. त्यांच्यावर सर्वच लोकांचा इतका विश्वास होता, की तिथल्या सर्व वैष्णवांनी त्या काम्यवनमध्ये जे एक सिद्धबाबांचं स्थान आहे, तिथल्या महंतपद घेण्याची त्यांना विनवणी केली. बाबा खरं तर भजननिष्ठ व्यक्ती होते. दिवस-रात्र आपल्या भजनाच्या धुंदीमध्ये बुडून राहणंच त्यांना आवडत असे. आणि ते कुठल्याही बंधनामध्ये पडायची त्यांची इच्छा नव्हती. परंतु तिथल्या सगळ्या वैष्णवांचा इतका आग्रह होता, की त्यांचं ते प्रेम धुडकावून लावणंही त्यांना शक्य होईना. म्हणून काही दिवसासाठी त्यांनी त्या महंतपदाचा स्वीकार केला. त्या महंतपदावरती राहून त्यांनी तिथली सर्व व्यवस्था लावली. सर्वांचं मन प्रेमाने जिंकून घेतलं आणि नंतर तिथून ते पद सोडून ते पुन्हा स्वतः स्वतंत्रपणे विहार करू लागले. आता पुढील भाग आपण दुसऱ्या भागामध्ये ऐकूया. हरिओम.